नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरम SSC बोर्ड महाराष्ट्र क्लास 10th वर्ग 10वा चॅप्टर 2. आता याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम सेट घेणार आहे. प्रॉब्लेम सेट 2 पूर्ण घेणार आहे. प्रॉब्लेम सेट 2 एकूण एक गणित विथ ऑब्जेक्टिव्ह. बघा, आपण आता सुरू करूया. प्रॉब्लेम सेटमधले हे जे ऑब्जेक्टिव्ह आहे, सम क्वेश्चन अँड देअर अल्टरनेटिव्ह आन्सर आर गिवन, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तुम्हाला फक्त एक जे आहे त्याला आपल्याला आपण इथं लिहू किती उदाहरण आहेत. 1 2 3 4 5 किती उदाहरण आहेत आपल्याला ते 8 आहेत का. ओके, 6 7 आणि 8. आपल्याला इथे फक्त पर्याय लिहायचे आहेत. पण आपल्याला पर्याय जरी लिहायचे असले तरी त्याची जी प्रोसिजर आहे ती मात्र करेक्ट आपण जर केली तरच आपल्याला त्याचा पर्याय करेक्ट मिळेल, नाही तर मिळणार नाही. आता आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द पायथागोरन ट्रिपलेट हा पहिला प्रश्न आहे. ओके, आणि त्याला पर्याय दिलेला आहे ABCD. आता याच्यामध्ये बघा आपल्याला स्पष्ट दिसतं आहे की 3 4 5 म्हणजे मोठ्या लार्जेस्ट नंबरची बेरीज हे उरलेल्या 2 नंबरच्या बेरजेबरोबर येते. मग 5चा वर्ग 25 होतो, त्यानंतर 3चा वर्ग आणि अधिक 4चा वर्ग म्हणजे 9 + 16 बरोबर 25 होतात. म्हणजे ट्रिपलेट B बरोबर आहे. आता हे 2 2 तर हे शक्यच नाही, हे पण शक्य नाही. 5 5 2 पण शक्य नाही, 1 5 10 पण शक्य नाही. तोंडी जरी केले तुम्ही तरी तुम्हाला समजेल. म्हणजे पहिला जो पर्याय आहे तुमचा तो B हा करेक्ट आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसरं बघूया. नंबर 2. ओके, नंबर 2 बघूया. इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ द सम ऑफ स्क्वेअर ऑफ द साइड्स मेकिंग राईट अँगल इज 169, व्हॉट इज द लेंथ ऑफ हायपोटेनियस. समजा हा राईट अँगल ट्रायंगल आहे असं दिलेलं आहे, त्यांनी सांगितलं हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि या दोघांची बेरीज 169 आहे. तर हायपोटेनियस काय, मग या दोघांची बेरीज म्हणजे काय, हायपोटेनियसचा वर्ग बरोबर 169, स्क्वेअर रूट बरोबर 13 आहे का. याच्यामध्ये 13 म्हणजे बी हा पर्याय करेक्ट आहे. कळलं तुम्हाला. या 2 काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गाची बेरीज 169 आहे. मग याचा वर्ग बरोबर 169 आणि वर्गमूळ जर काढलं तर 13. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे पण झालं आपलं दुसरं. आता आपण तिसरं बघूया. प्रॉब्लेम नंबर 3. बघा, आउट ऑफ द डेट्स गिवन बिलो, एक काही तारखा दिलेल्या आहे. विच डेट कन्स्टिट्यूट अ पायथागोरन ट्रिपलेट. मग आपण आता एक एक बघूया. आता बघा, 17चा वर्ग किती होतो, 289. ओके, 289. आणि उरलेल्या 2 बाजूचे 15चा 225 आणि 8चा 64. मग याच्यात 64 जर मिळवले तर 5 आणि 4 9, 6 7 8 आणि 2. पहिलाच पर्याय त्याचा, म्हणजे पहिला पर्याय त्याचा बरोबर आहे A. तुम्ही पूर्ण करून पहा, एखादा B असेल, C असेल, D असेल, जे असेल ते. अशा प्रकारे आपलं तिसरं पण उदाहरण व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण चौथं बघूया. इफ ABC आर द साइड्स ऑफ ट्रायंगल A² + B² = C². असं कधी असतं, जेव्हा तो राईट अँगल ट्रायंगल असतो तेव्हा. आहे का याच्यात राईट अँगल ट्रायंगलचा पर्याय. ओके, C. 2 बाजूंच्या वर्गाची बेरीज तिसऱ्या बाजूच्या वर्गाच्या बेरजेबरोबर असेल तर दॅट इज द राईट अँगल ट्रायंगल. ओके, फाइंड ऑफ द स्क्वेअर ऑफ इट्स डायगोनल इज 10√2 सेंटीमीटर. मग काय होतं याचं डायगोनल इज इक्वल टू काय होतं, सूत्र काय येईल त्याचं, √2 × साईड. बरोबर आहे. डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू √2 × साईड असं सूत्र आहे. मग डायगोनल काय दिलेलं आहे त्याचा, 10√2 इज इक्वल टू √2 × साईड. √2 भागिले आले, 10√2 अपॉन √2 इज इक्वल टू साईड. √2 कॅन्सल, 10 इज इक्वल टू साईड. मग जर स्क्वेअरची तुम्हाला एक साईड मिळाली 10 तर 10 ही 10 ही 10. मग पेरिमीटर काय येईल, 40. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 × साईड. 4ला 10 ने गुणा 2 × 40. ओके, म्हणजे याचा पर्याय आहे का याच्यामध्ये 40, तो बघूया आपण आणि लिहून टाकूया. तुम्हाला हे सोडवाच लागणार विद्यार्थी मित्रांनो. पर्याय जर बघायचा असेल D, 5व्याचा पर्याय आहे D. ओके, त्यानंतर बघूया
अल्टिट्यूड ऑन द हायपोटेनियस ऑफ राईट अँगल ट्रायंगल डिवाइड्स इंटू टू पार्ट्स. अल्टिट्यूड एक राईट अँगल ट्रायंगल घेऊ, हा राईट अँगल ट्रायंगल. ओके, अल्टिट्यूड डिवाइड करते हा एक भाग. मग हा एक भाग आहे 9 आणि एक भाग आहे 4. आपण 9 4 9 आहे, 9 4 आणि 9 असे घेतले. मग ह्या बाजूचा वर्ग आपण हिला x पकडूया. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9 इंटू 4, म्हणजे एक्स इज इक्वल टू √9 इंटू 4. एक्स इज इक्वल टू 3 इंटू 2. ओके, म्हणजे 6 येते का बघा. 6 याला आपण काय म्हणतो, हे जे आहे हे कशावरून काढलं आपण, हे जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीनमध्ये काय सांगतो की अल्टिट्यूडची हाईट आणि ह्या दोघांच्या गुणाकाराबरोबर असते. म्हणजे 6 याचं उत्तर आहे का बघा त्याच्यामध्ये, सी पर्याय. ओके, पुढचं बघूया. पुढचा पर्याय आहे, पुढचं प्रॉब्लेम आहे हाईट अँड बेस ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. हाईट आणि बेस दिलेली आहे. एक राईट अँगल ट्रायंगल काढू. पूर्ण राईट अँगल ट्रायंगलमध्येच प्रश्न याच्यातले. आता याच्यातला एक जरी प्रश्न आला तर तुम्हाला परीक्षेला काही अडचण येणार नाही. हाईट 24 आहे आणि ही 18 आहे, तर तुम्हाला हायपोटेनियस विचारलेलं आहे h. आपण आता hचा वर्ग बरोबर 24चा वर्ग प्लस 18चा वर्ग करूया. hचा वर्ग बरोबर 24चा वर्ग किती होतो, 576 होतो का, 576. 18चा वर्ग किती होतो, 289 होतो. ओके, मग 576 आणि 289 आपल्याला हे करायचं आहे, बरोबर आहे. ओके, 18चा वर्ग, सॉरी एक मिनिट, 18चा वर्ग 324 होतो, राईट. 324 करा, इथं 324 करा. 6 4 10 0 हाताला 1, 2 1 3 7 10 0 हाताला 1, 3 1 4 आणि 9 म्हणजे 900. म्हणजे hचा वर्ग बरोबर 900 आणि स्क्वेअर रूट बोथ साईड्स h इज इक्वल टू 30. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा जवळपास तुमच्या जवळचेच प्रश्न आहेत, हे सगळे काही दूरचे नाही आहेत. मग याचा 30 आहे का याच्यामध्ये, बी. त्यानंतर 8वं गणित बघा, इन ट्रायंगल ए बी सी याच्यामध्ये आता बघा असं दिलेलं आहे. आपण घेऊया 12 बाजू, सगळ्यात मोठी 12 हायपोटेनियसला देऊ. त्यानंतर BC 6 आणि ही कोणती आहे, 6√2. ओके, हा 90चा कोण आहे. मग आता ही 12 6 आहे, म्हणजे हा 30चा कोण असेल. एक अंदाजे घेऊ आपण की 30च्या कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या अर्धी असते, राईट. अपोजिट साईड ऑफ काय, अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री इज द हाफ ऑफ द हायपोटेनियस. म्हणजे याचा पर्याय काय येईल, A इज इक्वल टू 30. की 30च्या कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या अर्धी असते म्हटल्यानंतर 12ची अर्धी 6 आहे आणि 60च्या कोणासमोरची बाजू वर्गमुळात 3/2 पट असते. कशाच्या, 12च्या, म्हणजे बेसक 12 म्हणजे 6√3. ओके, दोन्ही बरोबर आहे. चला, आता अशा प्रकारे आपले पर्याय संपलेले आहेत. आपण आता पुढचा प्रश्न घेऊया. हे ते तुमची पर्यायाची उत्तर आहेत, B A C D C B A. ओके, चला पुढे बघूया. पुढचं प्रॉब्लेम सेटमध्ये आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. फाइंड द हाईट ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल हॅविंग साईड 2A. आता हे सोडवायचं आहे. सोल्युशन. ओके, सोल्युशन काय, फाइंड द हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल काढू आपण. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय की सर्व बाजू सारख्या असतात. ही 2A आहे, ही पण 2A आहे, ही पण 2A आहे. ईच अँगल इज 60 डिग्री, ईच अँगल इज 60 डिग्री, ईच अँगल इज 60 डिग्री. प्रत्येक कोण याच्यातनं हाईट जर टाकली आपण परपेंडिक्युलर तर ही 90, ही 90. मग आता हा 60 आहे, हा 90 आहे, तर हा 30चा येईल. ओके, मग आपल्याला लिहावं लागेल. आपण असं लिहूया कारण आपल्याला लिहायचं आहे, इन ट्रायंगल ABC AM, इथं M नाव देऊ, AM इज द हाईट ऑफ ट्रायंगल ABC. ओके, किंवा इज द हाईट. आता मग ईच अँगल इज 60 डिग्री, ईच अँगल इज 60 डिग्री. मग आता हा 60 आहे, हा 60 आहे, तर ही जर हाईट टाकली तर मग आपण आता इथं देऊ इन ट्रायंगल AMB अँगल A इज इक्वल टू 60, अँगल AMB इज इक्वल टू 90 डिग्री. तर मग आपण आता हा अँगल BAM हा काढू शकतो. आपण इथं लिहू शकतो अँगल A प्लस अँगल AMB
प्लस अँगल BAM इज इक्वल टू 180. मग अँगल A60 प्लस AMB 90 प्लस अँगल BAM इज इक्वल टू 180. मग या 150 बेरीज होते प्लस अँगल BAM इज इक्वल टू 180. अँगल BAM इज इक्वल टू, फार अवघड नाही आहे, हे फार सोपं आहे. तुम्हाला उत्तर जरी मोठं वाटत असलं तरी खूप सोपं आहे. BAM इज इक्वल टू 180मधून 150 गेले 30, म्हणजे हा 30चा कोन काढला तुम्ही. मग आपण इथे असं लिहू शकतो की ट्रँगल AMB इज 30, 60 अँड 90 डिग्री. ओके. मग आता ही हाईट आहे AM, आणि AM इज हाईट. ओके. मग आता 30, 60, 90. मग आता हा 90चा आहे, हा 60चा आहे. मग आता 60च्या कोणासमोरची बाजू काय असते? 60च्या कोणासमोरची बाजू म्हणजे AM इज इक्वल टू √3/2 AB. ओके. मग आता AB किती दिलेली आहे? 2A. म्हणजे AM इज इक्वल टू √3/2. आपण इकडे वर लिहूया, इथं लिहितो मी. AM इज इक्वल टू √3/2 इंटू 2A. हे 2 आणि हे 2 कटले, म्हणजे AM इज इक्वल टू A√3 किंवा √3A. तुम्ही कसंही लिहा, √3A. हे तुमचं उत्तर आलं. ओके. अशा प्रकारे खूप सोपं आहे, काही असं अवघड नाही आहे, खूप अवघड नाही आहे. आता दुसऱ्यातलं आपलं हे पहिलं झालेलं आहे. दुसऱ्यातलं पहिलं. आता पुढचं बघूया. नंबर 2. तुम्हाला हे लिहावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 2 मार्कासाठी आलं तर एवढं तुम्हाला 30, 60, 90चा कोन काय, कारण हीच प्रॉपर्टी तुम्हाला याच्यात वापरावं लागणार आहे, याच्याशिवाय पर्याय नाही. ओके. आता याच्यातलं आपण दुसरं बघूया. दुसरं उदाहरण, दुसऱ्यातलं दुसरं. डू साइड 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर फ्रॉम राईट अँगल ट्रायंगल. गिवन रिझन, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे का, आणि गिवन रिझन. मग आपण याच्यात लिहू 7 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. मग लार्जेस्ट साईड, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट साईड, त्याचा आपण लार्जेस्ट साईडचा वर्ग करू. किती होतो? 625. आणि उरलेल्या बाजूंचा वर्ग 7चा वर्ग प्लस 24चा वर्ग. द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साईड्स. ओके. मग याचा किती होतो विद्यार्थी मित्रांनो? 49 प्लस 576. ओके. आता 576 आणि 49, 9, 5, 15, 5, हाताला 1, 4 आणि 1, 5, 7, 8, 9, 10, 11, 12, 2, हाताला 1, 625. याला आपण 2 म्हणू आणि याला आपण 1 म्हणू. मग आपण असं लिहू शकतो 625 इज इक्वल टू 625 फ्रॉम 1 and 2. ओके. मग द गिवन साइड्स इज राईट अँगल ट्रायंगल. ओके. द गिवन साइड्स इज राईट अँगल ट्रायंगल. तुम्ही असं पण लिहिलं चालतं, 5चा वर्ग बरोबर 7चा वर्ग प्लस 24चा वर्ग. द गिवन साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न आहेत. ओके. 7चा वर्ग बरोबर 25चा वर्ग, 25चा वर्ग. ओके. पुढचं बघूया आपण. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ अ रेक्टँगल. हॅविंग साइड्स. बघा, पुढे बघा आता. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रेक्टँगल हॅविंग साइड्स. एक रेक्टँगल आहे. ओके. आपण एक रेक्टँगल काढू असा, आणि त्याचा डायगोनल दिलेला आहे. डायगोनल काढायचा आहे का? फाइंड द डायगोनल. हे डायगोनल काढायचं आहे. ओके. आणि काय दिलेलं आहे? 11 आणि 60. फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल. मग आपण याला नाव देऊया A, B, C,
डी. ओके, चला पेन बदलू आपण. आता याच्यामध्ये लिहू आपण, इथं लिहू आपण सोल्युशनमध्ये, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. ओके, हा रेक्टँगल आहे. मग इन ट्रायंगल ABC AC is diagonal. Okay, AC is diagonal. Angle ABC is equal to 90 degree. Each angle of rectangle is 90 degree. ओके, आता कारण झाले आपले. हां, आता बघूया याच्यात ABC इज इक्वल टू 90. आपला प्रश्न कितवा चालला विद्यार्थी मित्रांनो? तिसरा, दुसऱ्यातलं तिसरं. ABC इज इक्वल टू 90. मग हा राईट अँगल ट्रायंगल आला, दिस इज द हायपोटेनियस. मग आपण इथं लिहू शकतो AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग AC स्क्वेअर इज इक्वल टू 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू 121 प्लस 60 0 0 6 6 36, 3600 होता का बघा. ओके, म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू 36 3721. ओके, स्क्वेअर रूट बोथ साइड्स AC इज इक्वल टू, आता बघा हे 3600 आहे ना, किती 3600 कशाचा वर्ग आला? 60चा. 60चा वर्ग 3600 आणि पुढे 3721 आहे, म्हणजे हा 61चा वर्ग असेल. ओके, हे आपल्याला साधी क्ल्यू आहे. मग आपण इथं लिहू शकतो डायगोनल ऑफ लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रेक्टँगल, खाली उत्तर लिहा, लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 61 सेंटीमीटर. ओके, अशा प्रकारे हे पण तिसऱ्या नंबरचं गणित आहे आपलं झालेलं आहे. आपण चौथं गणित पाहूया, अतिशय सोपं आहे, असं सोडवा विद्यार्थी मित्रांनो. प्रॉब्लेम नंबर 4. ओके, बघा, अ साइड ऑफ आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल. नाही, त्याच्या आधी आपल्याला चौथं घ्यायचं आहे ना, चौथं आपलं तिसरं झालं. ओके, चौथं घ्या. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनियस ऑफ राईट अँगल ट्रायंगल इफ रिमेनिंग साइड्स. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनियस. एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. ओके, त्याला नाव देऊ आपण ABC. ओके, त्याच्यात नंतर राईट अँगल ट्रायंगल रिमेनिंग साइड्स, आता कोणती पण घ्या, ही 9 दिलेली आहे आणि ही 12 दिलेली. आपण आता ओके, काही हरकत नाही, 9 आणि 12 ही दिलेली आहे आणि तुम्हाला हायपोटेनियस विचारलेलं आहे. मग आपण लिहून घेऊ इन हा 90 अंशाचा काढा. इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, असं लिहावं लागेल तुम्हाला. जर तुम्ही असं लिहित असाल तरच आपण असं घेऊ शकतो की ACचा वर्ग बरोबर ABचा वर्ग प्लस BCचा वर्ग. असं का घेतलं? पायथागोरस थेरम. ACचा वर्ग बरोबर ABचा वर्ग 9चा वर्ग 12चा वर्ग. ACचा वर्ग बरोबर 81 प्लस 144. ओके, आता इथे लिहितो मी ACचा वर्ग 144 प्लस 81, 4 1 5, 8 4 12, 2 हाताला 1 2, 225. ओके, 225. त्यानंतर स्क्वेअर रूट बोथ साइड्स. ओके, मग AC इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. ओके, बरोबर आलं, 15 सेंटीमीटर. मग हायपोटेनियस, लेंथ ऑफ हायपोटेनियस, खाली उत्तर लिहू शकता तुम्ही. लेंथ ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. 2 मार्कासाठी हे प्रश्न येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो, काही असं अवघड नाही आहे. चला पुढचा घेऊया आपण, 5वा प्रश्न. किती प्रश्न याच्यामध्ये? 6 प्रश्न आहेत. ओके, 5वा आणि 6वा राहिला आपला. बघा 5वा प्रश्न, दुसऱ्यातला 5वा.
अ साइड ऑफ आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल इज एक्स. ओके, आयसोस्केल, द साइड ऑफ आयसोस्केल ट्रायंगल. आयसोस्केल म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सारखी, याचा अर्थ असा होतो ABC. मग आयसोस्केल राईट अँगल इज एक्स, फाइंड द हायपोटेनियस. ही एक्स आहे आणि ही एक्स आहे आणि तुम्हाला हा हायपोटेनियस काढायचा आहे. मग इन ट्रायंगल ABC, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री, AB इज इक्वल टू एक्स आणि BC इज इक्वल टू एक्स. गिवन हे दिलेलं आहे. ओके, गिवन. मग आपण काढू शकतो AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. इथं लिहितो मी आता विद्यार्थी मित्रांनो, AC स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. AC स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर. स्क्वेअर रूट बोथ साइड्स, स्क्वेअर रूट बोथ साइड्स. ओके, म्हणजे AC इज इक्वल टू अंडर रूट 2x. ओके, असं आपली ही बाजू निघते अंडर रूट 2x. म्हणजे डायगोनल काय निघाला तर सॉरी हायपोटेनियस काय निघाली, अंडर रूट 2x. आता पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो, 6वा, लास्ट क्वेश्चन ऑफ द क्वेश्चन 2. मला वाटतं मराठी आणि सेमीच्या विद्यार्थ्यांना काही अडचण येणार नाही. आता अशा प्रकारे जर आपण घेतलं तर तुम्ही मराठीवाल्यांनी जर मराठीचे पुस्तकं ठेवले तर काय अर्थ. इन ट्रायंगल PQR, PQ इज इक्वल टू, इन ट्रायंगल PQR, 6वा प्रश्न आहे हा शेवटचा. इन ट्रायंगल PQR, PQ इज इक्वल टू अंडर रूट 8, QR इज इक्वल टू अंडर रूट 5 आणि PR इज इक्वल टू अंडर रूट 3. आणि विचारलेलं आहे इफ ट्रायंगल PQR इज राईट अँगल ट्रायंगल, इफ यस विच अँगल इज ऑफ 90 डिग्री. आता असं विचारलेलं आहे. मग आता याच्यातली सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे बघू आपण. इथं आपल्याला कळतं की 4 दूनी 8, 2 बाहेर आले म्हणजे हीच मोठी बाजू आहे PQ. मग आपण स्क्वेअर ऑफ PQ लार्जेस्ट साईड, तर आपण काय करू, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट साइड PQ इज इक्वल टू अंडर रूट 8 स्क्वेअर. म्हणजे काय आलं, 8. ओके, 8 आलं. मग आपण QRचा वर्ग आणि याचा करू QRचा वर्ग. द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साइड्स, स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साइड्स इज इक्वल टू QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर अंडर रूट 5 स्क्वेअर प्लस अंडर रूट 3 स्क्वेअर. 5 प्लस 3 इज इक्वल टू 8. म्हणजे PQचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेबरोबर आला. QRचा वर्ग प्लस PRचा वर्ग असं मिळालेलं आपल्याला. मग दिस इज द राईट अँगल ट्रायंगल. ओके, दिस इज द राईट अँगल ट्रायंगल. आपण याला आता इथं 1 नाव देऊ आणि इथं 2 नाव देऊ. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2. मग लिहू आपण ट्रायंगल PQR इज राईट अँगल ट्रायंगल. ओके, राईट अँगल ट्रायंगल. आता इथं विचारलेलं आहे की कोणता अँगल हा 90 अंशाचा आहे. बघून घ्या आपण. आता इथं आपण अशी आकृती जर काढली, इथं PQR जर नाव दिलं PQR, तर आपण ही PR जी सॉरी आता PQR घेतोय ना आपण, मग PQ घ्यावं लागणार इथं, PQ इथं R घ्यावं लागणार. समजलं. म्हणजे तुमची हिला अंडर रूट 8 म्हणजे तुमचा अँगल कोणता येतो आहे, R 90 अंशात येतो आहे. म्हणजे अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, अशा प्रकारे आपण पूर्ण प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवून घेतलेले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आपण लगेच पुढचं सुरू करणार आहोत पुढच्या सत्रामध्ये. चला बाय.